Hare
ऐसे गए जावेदान आलो पतित शरण संताची माई खेरी बेळो वेळा डोई ऐसे गए जावेदान आलो पतित शरण तुका म्हणे तरे भव सिंधू एक सरे ऐसे काही द्यावेला आलो पतित शरण विठ्ठल कंठे राहुणा अंगी भरून या प्रेम ऐसे काही द्यावेला आलो पतित शरण प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी आणि प्राप्त वेळी 10 वाजून 10 सेवेकरता निवडलेला अभंग घेतलेला अभंग जगद्गुरु जगदवंदनीय जगमान्य महाराष्ट्र भूषण देवचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु गोपाल तुकाराम महाराज त्यांचा 4 चरणाचा मागणी पर प्रकरणातला मागणं मागणारा हा अभंग आहे विठ्ठल अभंगावर बोलण्यामध्ये काही पर्याप्त बसा ते घेतलेले कार्य निर्विघ्न पार पडण्याकरता भगवंताला वंदन करावे भगवान परमात्मा पवित्र आहे अनेक ठिकाणी मी नेहमी हे पवित्राणा पवित्रयो पवित्राणा पवित्रयो मंगलानांच मंगलम दैवतं देवतानांच भूतानां वयपिता भगवान परमात्मा अपवित्राला पवित्र करण्याची ताकद त्याच्या अंगामध्ये आहे विठ्ठल मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावणी आद्यत्रय जननी देवाची भगवान परमेश्वराला वंदन करावं संतांना वंदन करावं आज या ठिकाणी श्रीमद भागवत कथा चालू आहे
शुकाचार्यांच्याही चरणावर नतमस्तक व्हायचं, व्यासांच्याही चरणावर नतमस्तक व्हायचं आणि या कीर्तनाकडे वळायचं. विठ्ठल नामदेवराय वर्णन करतात, ज्यांच्यामुळे कीर्तनाला रंग चढला जातो हे सगळे गुरुजन मंडळी या ठिकाणी आमच्या तुर्वे साहेबांच्या प्रेमास्तव या ठिकाणी एवढे कलाकार कार्यक्रम आणि या कार्यक्रमामध्ये एवढे कलाकार शक्य नाही. गुणवान मंडळी आहे, त्यांच्यामुळे अंगामध्ये स्फुरण चढलं जातंय. त्या गायकवाड महाराजांच्या हातामध्ये ती जादू आज या ठिकाणी माझ्या कीर्तनाला आहेत ते मोठी माणसं आहेत आणि अशा प्रकारे तेही या ठिकाणी कीर्तन साध्य आहे. गोळे मृदंगाची साधना आणण्यासारख्या ठिकाणी करून ते विद्या जगापुढे मांडण्याचं काम या कीर्तनाच्या माध्यमातून ती मृदंगाच्या माध्यमातून करतात. म्हणून ठरव विठ्ठल आणि बरोबर आवाज कम नाही करायचा. आणि ज्यांच्यामुळे अशा प्रकारे गोड अशा प्रकारचा कीर्तन आणि असं उचलल्या जातं ते आमचे प्रशांत महाराज आहे, प्रवीण महाराज आहे, ईश्वर महाराज आहे, हे असे ते सगळे आणि पेटी वादक नाव मला माहित नाही ते सगळे मंडळी. आणि त्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे त्यांच्या मुखरविंदातून कथा श्रवण केली ते आमचे प्रणय महाराज कीर्तनामध्ये विनय घेऊन आहे. विठ्ठल त्याचबरोबर यांनी आपला बराचसा काल आळंदीमध्ये काढला. आमचे ठोक महाराज कीर्तनकार आहेत, सगळ्यांच्या प्रेमास्तव त्या ठिकाणी येतात आले आणि त्यांनीही ही सेवा या ठिकाणी अशा प्रकारे ते टाळेकर म्हणून उभे आहेत. त्याही पेक्षा श्रवण करणारी मंडळी आहे. कीर्तनकार किती मोठा आहे त्यापेक्षा श्रवण करणारी मंडळी जर नसेल तर त्या कीर्तनाला काही किंमत नाही. म्हणून या ठिकाणी श्रवण करणाऱ्यामध्ये हे सगळे आहेत आपल्याच अशा प्रकारे परिसरातले आहेत. त्यामध्ये माझ्याबरोबर आलेले आमचे मांगे काका यांच्या माध्यमातून मी सध्या इथं उभं राहू शकतो. अक्षरांच्या पिरियडमध्ये ज्यांनी अतोनात प्रयत्न केले, लहान मुलांपेक्षा जास्त प्रेम केला आमचे नारायण काका. अचानक या ठिकाणी माझा कार्यक्रम चालू आहे, इथे येण्याचा योग इथेही या ठिकाणी आलेले. त्या ठिकाणी सगळे मंडळी आहेत आमच्या धुर्वे साहेबांच्या माध्यमातून हे सगळे मंडळी त्यांच्या प्रेमास्तव हे सगळे मित्र मंडळी या ठिकाणी आहेत. आणि म्हणून त्याचबरोबर आम्ही ज्या गावात राहतो धुर्वे साहेब ज्या गावात त्यांचे बंधुराजे त्यांनी कोंढाईसारख्या मोठ्या गावाचं सरपंच पद भूषवलं. धुर्वे साहेब आहेत त्या ठिकाणी हे सगळे मंडळी सगळ्यांचं नाव ज्ञात नाही पण सगळ्यांच्या चरणावर नतमस्तक होतो. गोड वर्णन आहे. आता बंधू रंगभूमिका कीर्तने उभे होते लोका टाळ बदंग श्रोते लेख माझे नमन दंडवत तेही या ठिकाणी ज्यांच्या घरी कार्यक्रम आहेत त्या धुर्वे साहेबांचे सासरे तेही या ठिकाणी तब्येत बरी नाही आणि तरी सुद्धा या ठिकाणी त्या उपस्थिती त्यांचीही आहे. त्याचबरोबर या श्रीमद भागवत कथेला अशा प्रकारे काही पार्ट घेण्याचं काम आमचे सूर्यवाण मामा धुर्वे मामा ते या ठिकाणी आहेत. सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये या कीर्तनाला आणि अशा प्रकारे सुरुवात करायची आहे. सगळ्यांच्या पायावर नतमस्तक होतो. आता बंधू रंगभूमिका कीर्तने उभे होते लोका टाळ मृदंग सोते देखा त्या माझे नमन मस्तका
अनेक वर्षापासून अंतकरणामध्ये एक इच्छा होती, आपल्या घरी भागवत व्हावं, कथा व्हावी. आणि म्हणून अचानक श्रावण महिना, पवित्र असा श्रावण महिन्याच्या महिन्यामध्ये भगवान शिवाची आराधना करणारे, त्याच महिन्यामध्ये गोपाळ भगवान पांडुरंग परमात्माचा, श्रीकृष्ण परमात्माचा जन्म ज्या महिन्यात झाला, त्या महिन्यामध्ये एकादशीचं औचित्य साधून तो कार्यक्रम या ठिकाणी ठेवला. आणि म्हणून अनेक दिवसांची असणारी अंतकरणामध्ये भावना, ती भावना या कार्यक्रमाच्या माध्यमातून अशा प्रकारे तुमच्या आमच्या पुढे आणली. त्याच आणि म्हणून या कार्यक्रमाच्या माध्यमातून आमचे वैकुंठवासी महादेवरावजी सुर्वे यांच्या आणि अशा प्रकारे आमच्या गुरु साहेबांच्या आई वडील त्यांच्या स्मरणानिमित्ताने अशा प्रकारचा हा कार्यक्रम. या कार्यक्रमाला परिसरातल्या सगळ्या लोकांनी दिलेली साथ भंग घेतला. अभंग आहे जगद्गुरु तुकोबारायांचा. कंठीला ओढा अंगी भरोनिया प्रेम, ऐसे काही त्यावेळा मागणी पर प्रकरणातला आपल्याला एक तास सेवा करायची, पुढेही बहुत करणे आहे. पण एक तासाच्या आतमध्ये आपण सगळं भाव मांडण्याचे प्रयत्न करणार आहोत. आज मागणी पर प्रकरणाचा हा अभंग आहे. या अभंगातून तुकोबाराय मागतात, काय मागतात त्याचा विचार आपल्याला करायचा आहे. आज हा अभंग घेण्याचं कारण असं आहे, गेले 6 दिवस सगळ्यांच्या माध्यमातून सेवा घडली. कोणी इथे श्रवण करायला, भागवत श्रवण करायला येत असेल, कोणी इथे हरिपाठाला येत असतील, कोणी अशा त्या ठिकाणच्या सेवा ज्या आहे, दर्शन आहे, ह्या सगळ्यांच्या सेवेच्या माध्यमातून आज मागण्याचा अधिकार आहे. सगळ्यांच्या वतीने मी कीर्तनाच्या माध्यमातून मागतोय. आज देवाकडे मागणं मागायचं आणि त्या मागण्याचा प्रसाद उद्या घ्यायचा. उद्या भगवान परमात्मा आपल्याला प्रसाद देणार आहे. भानुदास किती गात प्रसाद देतो पंढरीनाथ, तो प्रसाद उद्या घ्याय. उद्या परमपूजनीय भागवताचार्य शशिकांतजी महाराज पाटील यांच्या मुखारविंदातून ती प्रसादाची सेवा आपल्याला ऐकायला मिळेल. आज मागायचं आणि म्हणून आज मागणी प्रकरणाचा हा अभंग आहे. या अभंगाच्या माध्यमातून तुकोबाराया क्षमाचं मागणं मागतात. क्षमाचं मागायचं. मागत असताना तुमचं आमचं मागणं वेगळं, संतांचं मागणं वेगळं. तुम्ही आम्ही देवाकडे मागतो, संत महात्माही मागतात. पण तुमच्या आणि संत महात्म्यांच्या मागण्यामध्ये, तुमच्या आमच्या आणि संतांच्या मागण्यामध्ये फरक आहे. तुम्ही आम्ही एखाद्या आजाराने किंवा एखाद्या दुःखाने पीडित झालो तर आपण हे सगळे उपाय करून ज्यावेळेस थांबतो त्यावेळेस आपण मी देवाकडे जातो. देवा बस काही देऊ नको, माझं दुःख बरं कर, अशा प्रकारचे. याही पुढे जर जाऊन सांगायचं असेल तर आपलं मागणं आणि संतांच्या मागण्यात फरक आहे. ल्यावे खावे बरी असावे सदैव, हे ठिकाणी हाव संसारी. देवाकडे काय मागतो, देवा बस बाकी काही देऊ नको. कारण एक श्लोकामध्ये गोड वर्णन केलं, अस्माकं
सकल कुटुंबाणाम. आणि म्हणून मी पहिल्यांदा शब्द वापरला. एखादा आजाराने पिडलेला असेल आणि म्हणून तो अनेक उपाय करून डॉक्टरांकडे जाऊनही त्याचा रोग जर बरा होत नसेल आणि मग डॉक्टरांनी सांगितलं की आता माझे उपाय ज्यावेळेस संपले आहेत, तुम्ही आता वेगळा उपाय करा. आणि अशा पीडित असणारा जीव देवाकडे जातो. देवाकडे मागणं मागतो. अस्वाकं सकल कुटुंबाणां द्विपादानां चतुष्पदानां क्षेम आयु आरोग्य धन धान्य संपदा इह जन्मनि जन्मजन्मनि जन्मांतरेषु. आणि मग तो जीव मागतो, देवा माझं सगळं कुटुंब सुखी असू दे. अस्माकं सकल कुटुंबाणां द्विपादानां 2 पायाचे, चतुष्पादानां 4 पायाचे, क्षेम आरोग्य धन धान्य कोणत्याही प्रकारचं दुःख जीवनामध्ये एवढं अर्थात आलेलं दुःख निवारण कर असं मागणं. आणि अशा प्रकारे आपण देवाकडे मागतो. विठ्ठल म्हणून द्यावे खावे बरे असा शब्द वापरला. बरे म्हणजे चांगला, खायला चांगले मिळावं, अंगामध्ये वस्त्र घालायला चांगले मिळावे आणि मी सदैव बरा असावा, कोणत्याही प्रकारचं दुःख जीवनामध्ये आलं नाही पाहिजे. अशा प्रकारचं मागणं तुम्ही आम्ही जीव मागतो. वाढावे संतान कृये भावे धनदान. संतान वाढावं, घरामध्ये धनधान्याची समृद्धी व्हावी, हे मागणं जीवाचं आहे. या व्यतिरिक्त संत महात्मे मागत नाही. संत महात्मे या जीवा संसारातलं मागत नाही. मग मागू नये का? नवे नवे संत महात्मे मागणाराचा धिक्कार करतात. हात पसरे दिले संत महात्मे दुसऱ्या पुढे हात पसरवत नाही, पसरवणाऱ्याचा धिक्कार करतात, अर्थात मागतच नाही. हात पसरे जिणे हात दुसऱ्याकडे मागण्याकरता पसरवावा लागतो ना. तो हात पसरवत नाही, पसरवणाऱ्याचा धिक्कार करणारे जगद्गुरु तुकोबाराय आहे. आणि म्हणून मागतच नाही का? तुकोबाराय म्हणतात मागावं, पण काही मागणं जे उचित आहे ते मागितलं. उचित आहे ते मागावं, अनुचित आहे ते मागू नये. काही मागणी आम्हा वडिलाचे रीत जाणत असो, वडिलाचे रीत जाणत असो. काही मागावर काही मागू नये. विठ्ठल आणि म्हणून संत महात्मे मागतात, स्वतःहून मागत नाही. कारण मागणं वेगळं वेगळं आहे. ज्ञानोबारायांनी मागणं मागितलं, नामदेवरायांनी मागणं मागितलं, जगद्गुरु तुकोबाराय मागतात. केव्हा? त्यावेळेस भगवान परमात्मा त्यांच्या पाठीमागे लागतात. काहीतरी मागा म्हणशे, काही मागा नाही लागले. तुकोबाराय म्हणतात हे चिदेगा पांडुरंगा म्हणशे, काही मागा हे चिदेगा पांडुरंगा. प्रत्येकाचं मागणं वेगळं आहे. आता महत्वाचा मुद्दा असा आहे, प्रत्येक संत महात्मे देवाकडे मागतात, पण स्वतःहून नाही. भगवान परमात्मा त्यांच्या पाठीमागे लागतात. ज्ञानोबारायांनी मागितलं पसायदानाच्या माध्यमातून, नामदेवरायांनी मागितलं अभंगाच्या माध्यमातून, ते अभंग पसायदानामध्ये केलं. समज बघा, ज्ञानोबाराया पसायदानामध्ये वाटतात ज्या ज्या लोकांनी मला त्रास दिला त्या जगाचं कल्याण व्हावं
आणि जगाच्या कल्याणाकरता मागणारे हे संत महात्मा. नामदेवराया आपल्या भक्ताचं कल्याण व्हावं, आयुष्य चांगलं व्हावं त्यांच्याकरता मागणं मागतात. जगद्गुरु तुकोबारा सुद्धा स्वतः करता नाही, जगाचं कल्याण करता नवे नवे जगाचं कल्याण भाव हाच भाव संतांच्या अंतःकरणात असतो. जगाच्या कल्याणाकरता संत महात्म्या येतात. आम्ही वैकुंठवासी आलो या ठिकाणाचे, भक्तांकरता जगाचं कल्याण व्हावं या उद्देशाने मागतात. मला सांगू संत महात्मे खऱ्या तर तुमच्या आमच्या कल्याणाकरता त्या भूतलावर येतात म्हणून तुमच्या आमच्या कल्याणाकरता मागतात. मागण्याचा त्यांचा हेतू नसते, ते मागतच नाही, धिक्कार करतात मागणाऱ्याचा. गोड तुम्हाला सांगू का, संत महात्मे जगाचं कल्याण व्हावं येतो हिताचा कळवळा पडती हाती म्हणून काळा काळा हा जीव जाणार आहे, त्याला काळवा खाणार आहे हा जीव, आणि म्हणून त्या काळाच्या तडाख्यातून तो वाचला पाहिजे. संत महात्मे भूतलावर येतात. आम्ही वैकुंठवासी आलो या ठिकाणाशी, बोलिले जेरुसे सात भावे वरता किंवा येथे उपकारासाठी संत महात्मे तुमच्या आमच्या उपकार करण्याकरता येतात. इथे आल्यानंतर ज्या जगाकडे पाहतात पुढते हे जन न देखवे डोळा येतो कळवळा मनोनिया, जगाकडे पाहतात आणि मग त्या जगाचं आणि अशा प्रकारे कळवळा येतो, दया येते आणि म्हणून त्यांचं कल्याण व्हावं या माध्यमातून मग ते संत महात्मे देवाकडे मागतात. मागत असताना आणि अशा प्रकारे दुःख सहन करतात. जगाच्या कल्याणात भूतांच्या विभूती देह कष्टावेती परोपकारी मग ते तुमच्या आमच्या उद्धारा करता येतात. नवे नवे कष्ट सहन करतात. अवतार तुम्हा धरा या कारण उद्धारा करतात. संत महात्मे येतात मागतात. आता तुम्हाला महत्वाचं मुद्दा सांगतो. ज्ञानोबारायांनी मागितलं मागितलं आणि मागत असताना किती गोड मागितलं. ज्ञानोबारायांना जीवन जगत असताना अनेकांनी त्रास दिला, अनेकांनी छेड केला. त्रास देणाऱ्यांनी त्रास देत असताना सुद्धा काही विचार केला नाही. आणि मग ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ जगाचं कल्याण करण्याकरता हाती घेतला. तो ग्रंथ पूर्ण केला. पूर्ण केल्यानंतर बसाय जाण्यामध्ये ज्ञानोबारायांनी गोड मानली. आता विश्वात्मके देवे येणे वाग यज्ञ तोषावे तोषोणी पद द्यावे बसाय दाण हे बसाय दाणा काय मागितलं. जे खळाची व्यंकटी सांगतो दया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र दिवात. जे खळ आहे, जे दुष्ट आहे, खळ या शब्दाचा अर्थ दुष्ट, जे दुष्ट आहे, जे दुष्ट प्रवृत्तीचे आहे त्याबद्दल मागणं मागत असताना किती सुंदर मागितलं मला. त्रास झाला म्हणून त्रास ज्यांनी दिला त्यांना मारा असा शब्द वापरला. जे खळाची व्यंकटी सांडो, त्यांचा वाकडेपणा जाओ, त्यांचा दुष्टपणा त्यांच्या जीवनात निघून जाओ. जे खळाची व्यंकटी सांडो दया सत्कर्मी त्यांच्या अंतकरणामध्ये सत्कर्म सद्विचार सद आचार त्यांच्या अंतकरणात दृढ हो. दया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे. हे संतांचा संत मग यासाठी येतात जगाचं हित
शोधून आले असेल तर हित जगाचे आणि म्हणून आल्यानंतर त्रास देणारे त्रास देऊनही गेल्यानंतर त्यांनी त्रास दिला त्यांचं कल्याण व्हावं, त्यांचे वाकडेपणा जावं. म्हणजेच विंचू विषारी आहे, विंचू विषारी आहे, साप विषारी आहे. पण साप मारायचा नाही, त्याची विषारी 2 दात आहे ते काढून टाकायचे, जगला पाहिजे. विंचवाची नांगीमध्ये विष आहे, तेवढी नांगी तोडून टाकायची, जगला पाहिजे. तर दृष्ट प्रवृत्तीचे जे आहे विंचवासारखा काही समाजात काही सापासारखा विषारी समाज, त्या समाजांचा वाकडेपणा त्यांच्या जीवनातून जावो, विषारीपणा त्यांच्या जीवनातून जावो, त्यांच्या अंतःकरणात सद्विचार आणि अशा प्रकारे येवो, अशा प्रकारचं मागणं संत महात्माचं राहतात. विठ्ठल जी खळाची व्यंकटी सांडोत्या सत्य होता परस्परे पडो मैत्री जीवाची, हे जे मागणं आहे महाराज सगळ्या जगाला करता आमच्या ज्ञानोबारांनी पसायदानातून मागितलं. चला, नामदेवरायांनी आपल्या भक्तांकरता अभंग सगळ्याचा ज्ञात आहे, पण ते पसायदानामध्ये मोडतं. ज्ञानोबारांचं पसायदान आता विश्वात्मक आहे, हे ज्ञानोबारांचं पसायदान आहे, नामदेवरायांचं पसायदान आहे. अकल्पा आयुष्य व्हावे दयाकुळा, माझी या सकळा हरीच्या दासा, कल्पनेची बारा न हो गवने काळे, ही संत मंडळी सुखी असो. नामदेवरायांनी आपल्या भक्तांकरता ज्याची धर्मावर निष्ठा आहे, ज्याची देवावर निष्ठा आहे, ज्याची संतावर निष्ठा आहे, असे जे भाविक आहे त्यांची श्रद्धा देवावर आहे, अशांबद्दल नामदेवराय आपल्या भक्तांबद्दल बसायला मागतात. अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, माझी या सकळा हरीच्या दासा, हरीचे दास आहे. कल्पनेची बाधा न हो कवनी काळीन, ही संत मंडळी सुखी असो. पुढे शब्द वापरला, अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझ्या विष्णुदासा भाविकाची. कारण नामदेवरायांनी मागणं मागत असताना, पसायदान मागत असताना काय गोड विचार केला महाराज, कदाचित एखाद्याला अहंकार होऊ शकते ना. उदाहरणार्थ मी कीर्तनकार, मला वाटतं मी कीर्तन करतो पण अभिमान, एखाद्याला तुम्ही गायक आहे अभिमान, वादक, आणि हा अहंकार होऊ नये, हा अहंकार होऊ नये त्याच्याबद्दल नामदेवराय आपल्या भक्तांबद्दल देवाकडे जाण्याचे जे काही मार्ग आहे त्या जाणाऱ्या भक्तांबद्दल नामदेवराय मागतात. अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझ्या विष्णुदासा भाविकासी. ज्यानं तो अहंकाराचा अहंभाव, अहंकार, अभिमान हे नरकाला नेणारे आहे, तो अहंकार झाला नाही पाहिजे. तीळ मात्र जरी होय अभिमान, मेरू तो समान भालनेवा. अहंकार झाला नाही पाहिजे, अहंकाराचा वारा न लागू राजसा, माझ्या विष्णुदासा भाविकाची. नामावळे तया असावे कल्याण, दयामुखे निधान. अशा प्रकारचं त्याचं निधान म्हणजे भगवान परमात्मा आहे, अशा भक्तांबद्दल नामदेवरायही पसायदान त्या अभंगाच्या माध्यमातून मागतात. चला, तसं जगद्गुरु तुकोबारायांच्या पाठीमागे आणि अशा प्रकारे भगवान परमात्मा लागले आहो. चला तुम्ही मागा काहीतरी, म्हणून भगवान परमात्मा जगद्गुरु तुकोबारायांकडे आले. आल्यानंतर तुकोबारांनी मला काही मागावं आणि ते तुकोबारायांकडे पाहायला लागले. तुकोबारा भगवान परमात्मा आले. पाहुणे घराचे आजी आले ऋषिकेशी, काय करो उपचार खूप मोडके जर्जर. भगवान परमात्मा आले. अरे आपल्या घरी एखादा जर मंत्री आला तर आपण त्याची काय व्यवस्था करतो महाराज. जगाचा मालक जगद्गुरु तुकोबारायांच्या घरी आले, ज्याने जगत निर्माण केलं, ज्याने विश्व निर्माण केलं, असा भगवान परमात्मा ज्यावेळेस आला ना महाराज, त्यावेळेस तुकोबारायांच्या घरी आले. तुकोबारायांनी विचार पडला काय करावं. भगवान तुकोबारायांनी आपल्या पद्धतीने पाहुणचार केला, पाहुणचार सांगत नाही, आणि अशा प्रकारे मग भगवान परमात्मा बसलेले. तुकोबारायांनी मला काहीतरी मागावं, पण तुकोबारा देवाकडे मागत नाही, हात पसरवत नाही. आणि मग नाही राजाडी देवाला म्हणावं लागलं, हो तुकोबारा काहीतरी मागा. तुकोबारा म्हणतात
मी मागत नाही, मागण्यावर धिक्कार करणार आहोत. शेवटी तुकोबारा म्हणतात तुम्ही नको मागा पण आम्ही द्यायला तयार आहे ना. त्यावेळी तुकोबारा म्हणतात देवा तू देणार आहे ना, एक काम कर, मनशी काही मागा हे जी देगा पांडुरंगा, मी सांगतो तेच द्यायचं आहे, बाकीचं काही द्यायचं नाही. मग जगद्गुरु तुकोबारायांनी भगवान परमेश्वराला जे मागितलं त्याचा उल्लेख अभंगाच्या प्रथम चरणामध्ये मागितलं. काय मागितलं तर या अभंगाच्या प्रथम चरणात क्षमाची मागणी. कंठी रावणाम अंगी भरोनिया प्रेम. हा कार्यक्रम जर करायचा असेल तर प्रेम अंतकरणात असेल तर कार्यक्रम होईल ना. तर प्रेमच असेल तर कार्यक्रम होईल का. प्रेम होतं म्हणून हा एवढा मोठा कार्यक्रम साजरा करता आला. त्या परिसरातल्या लोकांचंही प्रेम होतं म्हणून सगळे लोक या ठिकाणी जोडले, हे सगळे मंडळी जोडले. हा सगळा प्रेम आहे. प्रेम असेल तर म्हणून प्रेमाचं मागणं आहे, क्षमाचं मागणं आहे. तुकोबारा म्हणतात हे कंठी राहोणाम अंगी भरोनिया प्रेम. देवा अरे द्यायचं जर झालं तर मी मागतो तेच दे. मनसी काही मागा हे जी देगा पांडुरंगा. काय अडीचशे प्रकारे क्षमाचं मागणं आहे. कंठी रावणा माझ्या कंठात तुझं नाव राहिलं पाहिजे. पण आता याच्या अगोदर कंठात नाव राहिलं पाहिजे, कंठात नाव राहिलं पाहिजे. क्षमाची मागणी कशी त्याचं कारण आहे योग आणि क्षमे दोन शब्द आहेत. योग त्याला म्हटलं जातं न मिळाली वस्तू प्राप्त होणं, त्याला योग म्हणतात. अप्राप्त प्राप्ती योग. हा न मिळाली वस्तू प्राप्त होणं त्याला योग म्हणतात. प्राप्त झालेल्या वस्तूचं पालन करणं त्याला क्षेम म्हणतात. एखादा जवळचा व्यक्ती खूप लांब गेला आणि लांब गेल्यानंतर मग आहे एखादा घरचा मनुष्य तोही अनेशा प्रकारे बाहेर गेला आणि अचानक त्यांची जर बाहेर ठिकाणी भेट झाली तर आपण काय म्हणतो, काय योगायोग. आपण काय म्हणतो
काय योगायोग आहे काय? म्हणजे न मिळणारी वस्तू प्राप्त होणं, अनेक दिवसापासून ज्या वस्तूची ज्या भेट व्हावी, त्या व्यक्तीची भेट व्हावी आणि तो व्यक्ती अचानक भेटतो त्याला योग म्हणतात. अप्राप्तस्य प्राप्तिरिति योगः, प्राप्तस्य परिपालना इति क्षेमः असा. म्हणून या क्षमाची मागणी आहे. योग झालेला आहे. योग कोणता झालेला आहे? आता तुम्ही इथं सगळे बसलेले आहात, तुम्हा सगळ्यांना योग झालेला आहे. योग म्हणजे कोणता? न मिळणारी वस्तू मिळाली. कोणती न मिळणारी वस्तू मिळाली? तुम्हाला हे शरीर मिळालं. शरीर मिळालं. शरीर असं मिळत नाही. शरीरासारखं या जगामध्ये दुर्लभ वस्तू नाही. विठ्ठल सगळ्या गोष्टी जीवनामध्ये प्राप्त करता येईल. शरीर प्राप्त करता येईल. हा पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्मही यत सर्व पुनर्लभ्यम न शरीर पुनः. काय गोड वर्णन आहे. सगळ्यात दुर्लभ काय असेल तर त्याचं एका सुभाषित कारण या श्लोकामध्ये. हा पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्मही यत सर्व पुनर्लभ्यम न शरीर पुनः. गोड वर्णन केले या श्लोकामध्ये संस्कृतमध्ये. पुनर्वित्त, वित्त म्हणजे पैसा. एखाद्याच्या घरी पैसा आहे, तो अचानक जाऊन एखाद्या उदाहरणासाठी सांगतो, एखाद्याच्या घरचा पैसा म्हणा संपत्ती चोरून नेली आणि मग नेलेली संपत्ती दुखी झाला, प्रयत्न करून त्यानं परत ते संपत्ती मिळवली. पुनर्वित्तम. संपत्ती धन पैसा परत मिळत नाही. पुनर्वित्तम. पुनर्विक्रम. एखाद्याचा दोस्त आहे, मित्र आहे, लहानपणापासून दोस्तांची आहे, पण काही कारणास्तव दोघांचे भांडण झाले, ताटातूट झाली, याला दुसरा मित्र जवळ करता येईल. पुनर्विक्रम. पुनर्वित्तम पुनर्विक्रम शब्द आहे. पुनर्भार्या. भार्या म्हणजे पत्नी. काही कारणास्तव दोघे शिकलेले असावेत, दोघांचे भांडण विकोपाला जावं, ते भांडण कोर्टात जावं. कोर्टात गेल्यानंतर दोघांनी एकमेकाला घटस्फोट द्यावा आणि मग घटस्फोट दिल्यानंतर दोघांची ताटातूट झाली, तर याला दुसरी पत्नी करता येईल. पुनर्भार्या. भार्या म्हणजे पत्नी. ते करता येईल. पुनर्भार्या. येत सर्व पुनर्लभ्यम न शरीर पुन्हा. हा शरीर पुन्हा मिळणार नाही. नरदेह गोड वर्णन केले वासुदेवामध्ये. कर जोडी तो विरवित तुम्हा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. त्याच्यामध्ये गोड वर्णन. नरदेह दुर्लभ जाणा, शतवर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना तुम्ही आठवा. मधुसूदना तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. नरशरीर दुर्लभ आहे. त्याच्यातून दुसरा एक मला सांगतो. सगळ्या गोष्टी प्राप्त करता येईल, नरशरीर प्राप्त करता येईल, त्याच्याकरता सांगितलंय. मनुष्यत्व मुमुक्षत्व महापुरुष संश्रय. हा पहिलं मनुष्यत्व. तो मिळत नाही महाराज, आणि तुम्हाला आम्हाला नरदेव मिळाला हे तुमचं आमचं भाग्य आहे. गोड वर्णन केलंय. हा भरत खंडे नरदेव प्राप्ती, हे तो परम भाग्याची संपत्ती, हे तो परम भाग्याची संपत्ती. परम या शब्दाचा अर्थ आहे श्रेष्ठ. भाग्यवान आहात तुम्ही, तुम्हाला हे नरशरीर मिळालेलं आहे, आणि तेही भारत खंडात, भारत देशात,
भारत देशातील महाराष्ट्रात ज्या महाराष्ट्राला संतांची भूमी म्हणून ओळखल्या जातं शब्द आहे, बाकीचे राष्ट्र आहे, पण आपला महाराष्ट्र आहे. बाकीचे राष्ट्र आहे, आपला महाराष्ट्र आहे. म्हणून ज्या राष्ट्रामध्ये संतांची उत्पत्ती आहे, ज्या राष्ट्रामध्ये पांडुरंग भगवान परमात्मा आहे, ज्ञानोबाऱ्यांसारखे संत आहे, जगद्गुरु तुकोबाऱ्यांसारखे संत आहे, नाथरायांसारखे संत आहे, अर्थातच त्याला महाराष्ट्र म्हणतात, संतांची भूमी म्हणतात. आणि त्या संतांच्या भूमीमध्ये तुम्ही आम्ही जन्माला आलेला हो. हा भरत खंडे नर्द प्राप्ती रे, हे तो परम भाग्याची संपत्ती, परमश्रेष्ठ भाग्य आहे. हे शरीर मिळालं, शरीर मिळालं म्हणजे योग झाला. आता योग शब्दाचा अर्थ न मिळाली वस्तू मिळाली. शरीर मिळत नाही, दुर्लभ आहे मनुष्यत्व. हे मिळालं, मिळालं आता मिळालं इथपर्यंत बरोबर आहे, योग झाला. पण मिळाल्यानंतर क्षेम कधी होईल? जे मिळालेली वस्तूचं पालन करणं त्याला क्षेम म्हटलं जातं. एखाद्याने लाखांनी पैसे आणले आणि ते पैसे शेवटच्या क्षणापर्यंत टिकवले, त्याला क्षेम म्हणतात. पैशाचा योग झाला पण ते आणलेले पैसे शेवटच्या क्षणापर्यंत टिकवणे याला क्षेम म्हणतात. तसं नर शरीर मिळालेलं आहे, त्याचा वापर अशा प्रकारे योग झाला. मग क्षेम होण्याकरता देवाने हे शरीर ज्याच्या करता दिलं, हे शरीर ज्याच्या करता दिलं त्याचा वापर शेवटच्या क्षणापर्यंत झाला पाहिजे, तर क्षेम आहे. विठ्ठल हे शरीर देवाने कशा करता दिलं? देवे दिला देह भागिन भजन करण्याकरता. आणि आपण देवाला वचनही दिलं, पण कुठे? आईच्या गर्भात असताना. कारण आईच्या गर्भामध्ये असताना ते दुःख सहन होत नाही ना, 9 महिने 9 दिवस राहत असताना. आणि म्हणून जीव देवाला म्हणतो, देवा एक वेळा करी या दुःखा वेगळे दुरिताची किंवा तिमिराचे जाळे उडवणे. अरे सहन होत नाही, गर्भातलं दुःख सहन होत नाही, याच्यातून बाहेर काढ. देव म्हणते मी गर्भातून बाहेर काढतो, पण इथं आल्यानंतर तुला माझं नाव घ्यावं लागलं. गर्भात ह्या हो म्हणते, दुःख सहन होत नाही, गर्भात म्हणते हो. गर्भाच्या बाहेर आला, जन्म झाला, मग याच्या तोंडातून शब्द निघते, केव्हा 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 केव्हा. हे वचन केलं, मग ह्या बाहेर आल्या, बाहेर येईपर्यंत वचन त्याचा वापर करत नाही. बाहेर आला मग देवाला म्हणते, अरे आता तू माझं नाव घेतलं, केव्हा तुला वचन दिलं होतं? मग रडतोय ते, केव्हा केव्हा केव्हा. आणि म्हणून देवाने देह भजना करता दिला बा. आणि भजना करता दिलेल्या देहाचा वापर बरेचसे लोक नाही त्या ठिकाणी करायला लागले. देवाने कशासाठी दिला? भजन करण्याकरता. लोक भजना करतात, त्याचा वापर करत नाही, भोजना करता करतात. कशा करता वापर करतात? भोजना करता. भोजन करण्याकरता कुठं? घर तर आवडतच नाही. भोजन करण्याकरता कुठं जातात? जे हायवेवर धाबे आहेत, धाबे या शब्दाचा अर्थ तिथं जाऊन काही दाबा, त्याचं नाव कोण वर्णन आहे महाराज? कबीर महाराज म्हणतात, औट हात का मानव देह अल्लाह ने तुझा दिया, अल्लाह ने तुझा दिया. आता पुढचा ऐका, खाया पिया सुख से सोया नहाक माना खोया. बरेचसे लोक म्हणतात, रे देवाने देव दिला ना, देवाने भजना करता दिला, पण या भजनासाठी वापर करत नाही. खाया पिया औट हात का, 3.5 हाताचं शरीर आहे, प्रत्येकाने आपापल्या हाताने मोजायचं.
नाही तर तुम्ही दुसऱ्याच्या हाताने मोजा. आपल्याच हाताने आपलं शरीर 3.5 हाताचं आहे. औट हात, औट या शब्दाचा अर्थ 3.5. औटात का मानव देह अल्लाने तुझ दिया, अल्लाने तुझ दिया, आया पिया तुझसे सोया नाट्यमान होया. अरे खाया पिया सुखसे सोया. नाट्यमान काय बरेचसे लोक खाण्यामध्ये घालतात, पिण्यामध्ये घालतात. काही लोक घालतात, 2 असे पितात, असे पितात, भानच राहत नाही, एका गटाला 2 पडतात. कशा करता? देहदिला भजना करता, भजना करता न वापर करता, भोजना करता वापर करतो आणि मग त्या शरीराचा अशा प्रकारे नाश करतात. आणि म्हणून सांगत असतं. आणि फक्त योग झाला, बरेचशा लोकांना हे शरीर मिळालेलं आहे, पण त्याचा वापर कुठं करावा याचं ज्ञान नाही. याचं ज्ञान नाही म्हणून हे कीर्तन प्रवचन आहे, भागवत कथा आहे, रामकथा आहे. ज्याचं खाद्य आहे त्यांनी त्याचं खाद्य त्यांनी खावं, तर दुसऱ्याच्या खाद्यावर अतिक्रमण करावं. अलीकडे असं झालं, अतिक्रमण करण्याची पद्धतच झाली. आपलं तर नाही, पण दुसऱ्याच्या याच्यावर अतिक्रमण करण्याची. बराचसा समाज अतिक्रमण करतो. खाऊ नये ते खातो, मांसाहार करू नये. कडू वाटत. मांसाहार कोणाचा आहे? तर बारकाईने आहे. जे जिभेने पाणी पितात, जे जिभेने पाणी पितात त्याचं खाद्य आहे मांस. जे ओटाने पाणी पितात त्यांचं खाद्य मांस नाही. मग जिभेने पाणी पिणारे कोण कोण आहेत? वाघ, कुत्रा, मांजर, हे कशाने पाणी पिते? जिभेने. त्यांचं खाद्य मांस आहे, त्याने ते खावं. पण जे ओटाने पाणी पिणार आहेत त्यांचं खाद्य नाही ना. ओटाने पाणी कोण पिते? गाय. कधी मांसाहार करताना दिसली? म्हैस, 4 पायाचं गाढव, याचा अर्थ पण 2 पायाचे गाढवच आहे. ते खात नाही महाराज. ते मांसाला कोण लावत नाही. पण जे ओटाने पाणी पितात, तुम्ही आमच्यासारखे काही जे जीव आहे ते ओटाने पाणी पितात आणि दुसऱ्याच्या खाद्यावर अतिक्रमण करतात. आता श्रावण महिना आहे म्हणून बरं आहे 2-3 दिवस. श्रावण महिना संपू द्या तर मग राग लागते. हे जे राग लागणार आहे हे अतिक्रमण नाही का? मांस खाते हे जिभेने पाणी पिणाऱ्यासाठी आहे. ओटाने पाणी पिणारे त्याचा वापर करतात, हे अतिक्रमण करतात. तुम्हाला सांगतो, खाया पिया पिणारे सुद्धा अतिक्रमण नाही काही. श्रीमद भागवत कथेमध्ये समुद्र मंथनाची कथा आली. समुद्र मंथनाची, ज्या समुद्रातून लक्ष्मी निघाली. गोड श्लोक आहे बघा. जे 14 रत्न निघाले ना, त्या 14 रत्नामध्ये हे दारू सुद्धा रत्नच आहे. हे तिथूनच निघाले. मदिरा गोड वर्णन आहे महाराज. लक्ष्मी कौस्तुभ पारिजात सुरा धन्वंतरी चंद्रमा. गोड वर्णन आहे. आपण लग्नामध्ये हे मंगलाष्टक म्हणतो. मंगलाष्टकाचे मी लय कार्यक्रम घेतो, पण त्याचा सोडले. समुद्र मंथनातून हलाल नावाचं विष निघालं. ते भगवान शिवाची आराधना करून सगळ्या देवाने त्यांना सांगितलं, त्यांच्याकडे दिलं. ते विष प्राशन केल्यानंतर तेव्हापासून नाव भगवान शिवाचं, भगवान शंकराचं नाव निळकंठ शब्द. निळकंठ नाम प्रसिद्ध झाले. ते विष पिल्याने ते विष जे निघालं ते विष पिल्याने कंठ निळा काळा झाला म्हणून निळकंठ नाम प्रसिद्ध झाले. त्यांच्या आरतीमध्ये वर्णन आहे. चला असं त्याच्यामध्ये सुरा. मग काही पदार्थ देवाने घ्यायचे, काही पदार्थ राक्षसाने घ्यायचे. मग मदिरा निघाली. मदिरा निघाल्यानंतर देवाचा भाग पहिला झाला होता
आणि जे रत्न निघणार होतं ते रत्न कोणाला द्यायचं होतं? राक्षसाकडे. मग ते त्याच्यातून सुरामध्ये दारू निघाली. ते दारू निघाल्यानंतर ते दारू देवतांनी अगोदर घेतलं होतं. एक जे निघालं त्यांनी एक घ्यायचं, एक त्यांना द्यायचं. असं करता करता देवाचं घेणं जमलं होतं. त्याच्यानंतर ते निघालं, ते सुरा निघाली, ते दारू निघाली. ते दारू नेमकी कोणाकडे नेली? राक्षसांकडे. मग आता जे तुम्ही त्याला काय म्हणा, भागवतातलं वर्णन आहे. आणि मग सगळ्याच्या शेवट अमृत कुंभ निघाला. आणि ते मग देवाने विचार केला, ते देवाने मग अशा प्रकारे मोहिनीचं रूप धारण करून सगळ्या प्रकारे मला ते सांगायचं नाही, मला हे सांगायचं आहे की न मिळणारी वस्तू प्राप्त होणे याला योग म्हणतात. न प्राप्त झालेली वस्तू ज्याच्या करता देवाने देह दिला त्याच्याकरता त्याचा वापर करणं त्याला क्षेम म्हणतात. कंठी राहो नाम योग झाला. आणि हे का मागितलं त्याचं कारण आहे, तुमच्या आमच्या सारख्यांना ज्ञात व्हावं. अरे अमोल किमतीचा नवद्या प्राप्त झाला रे, न मिळणारा नवद्या प्राप्त झाला. सगळ्या गोष्टी मिळवता येईल पण असा नवद्या प्राप्त झाला म्हणजे योग झाला. आणि ज्याच्याकरता देह दिला त्याचं ते नाव आपल्या कंठामध्ये राहिलं पाहिजे, म्हणून ते कंठात सदोतीत ते नाव राहिलं पाहिजे, म्हणून प्रेमाचं मागणं आहे. कंठी राहो नाम अंगी भरुनिया प्रेम. प्रेम आहे, कारण प्रेम असेल तर भजन करतो, प्रेम नसेल तर भजन करत नाही. प्रेमाविन भजन नाकाविन मोती, अर्थाविन पोते बातोळी काय. प्रेम असेल तर भजन, नाही तर बरेचसे भजन करते पण ते जर ते भजन आता पुण्य प्राप्त होईल का नरकाला जाईल? पुण्य करता होई पाप. भजन आहे, भजन ते मंगळवारे नरका जाणे तुके ना विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून प्रेमाचं मागणं हे कंठीरा होणार. आणि ते कंठात भगवंताचं नाव सदोदित राहिलं पाहिजे, त्याच्याकरता प्रेम. प्रेम का मागितलं याचं कारण आहे, तुम्हाला समाधान पाहिजे ना, सुख पाहिजे ना, तर प्रेमाचं. तुकोबाराने अनेक ठिकाणी प्रेम मागितलं आहे. प्रेम या शब्दाचा अर्थ वेगळा नेऊ नका, नाही तर प्रेम या शब्द जर दुसरीकडे नेला तर त्याचा अर्थ चुकून जातो. प्रेम हा शब्द असा आहे म्हणून तुकोबाराने मागत असतं, प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेमा विननाई समाधान. प्रेम हे सुख देतं, प्रेमाशिवाय जीवनात समाधान नाही. आणि म्हणून तुकोबारात म्हणतात कंठात नाव राव, नाव भगवंताचं कंठामध्ये नाम राव द्या. आणि ते नाम राहण्याकरता प्रेमाची गरज आहे. म्हणून घराघरामध्ये जर सुख पाहिजे असेल तर घरामध्ये प्रेम पाहिजे. सासूला सुनेवर प्रेम केलं पाहिजे, सुनेनं सासूवर प्रेम केलं पाहिजे, ते दोघीची भांडणं होणार नाही. मुलांनी बापावर प्रेम केलं पाहिजे, बापाने मुलावर प्रेम केलं पाहिजे. भावजाईने आपल्या नंदावर प्रेम केलं पाहिजे, नंदाने आपल्या भावजावर प्रेम केलं पाहिजे. घरामध्ये सुख नाही. मग प्रेम सुख दे प्रेम सुख दे. प्रेमाची देवाणघेवाण झाली पाहिजे. घराजवळचे जे आहेत त्यांनी घराजवळच्याला प्रेम दिलं पाहिजे, त्यांनी त्यांना प्रेम दिलं पाहिजे. त्या घरामध्ये त्या मोहल्ल्यामध्ये तो आनंद वाट, गावागावात प्रेम वाटलं पाहिजे. आणि म्हणून तुकडोजी महाराज म्हणतात, घरातो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. घरातो एकची धर्म जगाला प्रेम 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 अर्पावे. प्रेमाची देवाणघेवाण. आणि म्हणून भजन करत असताना प्रेम पाहिजे. प्रेम नसेल तर ते भजन होणार नाही. आता एक मुद्दा सांगतो आणि मग शब्दशः अर्थ सांगून आपली सेवा सुरू. गोड वर्णन आहे. हॅलो विठ्ठल प्रेम सुख दे प्रेम सुख दे प्रेमाविना नाही समाधान. घराघरात गावागावात मोडल्या मोडल्यामध्ये प्रेमाची देवाणघेवाण केली पाहिजे. आणि म्हणून कंठीरा होणार अंगी भरोनिया प्रेम. प्रेम जर नसेल चालणार नाही. म्हणून या ठिकाणी ज्याच्याकरता देह दिला त्याच्याकरता वापर केला पाहिजे. म्हणून याचं मागणं मागत शेवाची मागणं मागतात. आणि म्हणून तुकोबार कंठी राहून अंगी भरोनिया प्रेम. ऐशे काही द्यावे दान पतीत शरण, असं काही दान द्या.
पतित पती शब्द वापरला. पतित या शब्दाचा अर्थ पापी नाही, पतित या शब्दाचा अर्थ गरीब, लीन, नम्रतापूर्वक आलेला हा पतित शब्द आहे. देवा तुझ्या पुढे मी नम्र झालो म्हणून अशा प्रकारे लीन होऊन आलो आणि अशा प्रकारे तू आणि अशा प्रकारचं काय दे भगवंताचं नाव माझ्या कंठात आहे म्हणून कंठीराव नाम अंगी भावने प्रेम झाला. आणि एक दुसरा मुद्दा म्हणेल या ठिकाणी तुकोबारांनी कंठामध्ये नावच घ्यायचं का मागितलं. देवाकडे जाण्याचे अनेक मार्ग आहेत. योग साधनेने देव प्राप्त करता येतो. अनेक साधन आहेत. उपवास करून देव प्राप्त करता येतो. पण तुकोबारांनी भगवान परमात्म्याकडे मागत असतं आणि गोड अशा प्रकारचं वर्णन आहे. देवा माझ्या कंठामध्ये तुझं नाव राहू दे का. तुकोबारायणीचे 6 अवतार झाले. 6 अवतारात सगळ्याला ज्ञात आहे 4 अवतार. सवयुगाचा भक्तनामा हे सगळ्यांचं प्रमाण. पण तुकोबारायणीचे 6 अवतार आहे. कारण भगवान परमात्मा आपल्या भक्तांकरता अशा प्रकारे त्या नामस्मरण आणि नामस्मरण करतो. त्यांच्या वाट्याला दुःख येऊ देत नाही. विठ्ठल विठ्ठल ज्याच्या कंठामध्ये भगवान परमात्मा नामस्मरण आहे ना त्याच्या गावाला सुद्धा तो काळ जात नाही. नका जाऊ तया गावा नामधारकाच्या शिवा सुदर्शनी हवा करते गिरे भोवती. नका जाऊ तया गावा. ते नामधारक आहे त्याच्या गावाला शिवेवर सुद्धा तो काळ जात नाही. ज्या काळाची भीती सगळ्या जगाला आहे. काळ सगळ्या जगाला खाणार आहे. न्याहाळी पा केवढा पसरला असेल चवडा करोडी माझी वडा आकार अशा प्रकारचा जो काळ आहे महाराज तो काळ नामधारकाच्या शिवेवर सुद्धा जात नाही. आणि म्हणूनच तुकोबारायांनी 6 अवतारामध्ये फक्त भगवंताचं नामच सांगितलं. तुकोबाराचा पहिला अवतार कोणता. तुकोबाराचा पहिला अवतार अंबऋषी राजा. तुकोबाराचा पहिला अवतार अंबऋषी राजा. तुकोबाराचा दुसरा अवतार प्रल्हाद. तुकोबाराचा तिसरा अवतार अंगद. तुकोबाराचा चौथा अवतार उद्धव. तुकोबाराचा 5वा अवतार नामदेव राया. जगद्गुरु तुका अवतार फक्त नामस्मरण केलं. आणि म्हणून तुकोबारायांनी नामस्मरण केलं. त्या नामस्मरणाचा परिणाम असा झाला महाराज. नामस्मरणामुळे अंबऋषी राजावर आलेलं संकट देवाने आपल्याकडे ओढलं. अंबऋषी राजा भगवंताचं नामस्मरण करत. एकादशी आजची आहे. एकादशीचा छंद जो आहे तो रुक्मांगद राजा. द्वादशीचा छंद अंबऋषी राजा. एका मिनिटामध्ये सांगतो. अंबऋषी राजा आणि द्वादशी सूर्य उदयाच्या अगोदर सोडायचा नियम अंत करणार. आणि मग भागवतामध्ये गोड वर्णन आहे अंबऋषी राजाचं. 2 प्रकार आहे. 2 प्रकार असे आहे. सकाळी सूर्य उदयाच्या अगोदरच का. ते कथा 2 प्रकारचे आहे. नियम आहे. नियम सांगितला आहे सूर्य उदय व्हायच्या अगोदरच मला ती उपवास सोडायचा आहे. त्याचं कारण असं आहे द्वादशी संपेपर्यंत उपवास सोडता येते. त्रयोदशी जर लागत असताना जर आपण उपवास सोडला तर द्वादशीचा नियम मोडला जाईल. मग आता तुम्ही सांगा मग द्वादशीला सूर्योदयाच्या अगोदरच का. तर 2 एकादशी आल्यानंतर आपल्याला एक पद्धत आहे. 2 एकादशी आला की आपण पहिली एकादशी करत नाही. आपण कोणती एकादशी करतो. दुसरी उरलेली एकादशी. मग उरलेली एकादशी दिवशी द्वादशी सुरू होते. द्वादशी सूर्य उदयापर्यंतच तो तिथी होती असल्यामुळे सूर्य उदयाच्या अगोदर अंबऋषी राजाचा नियम होता. एकादशी द्वादशी सूर्य उदयाच्या अगोदर संपली पाहिजे. आणि म्हणून एकादशीला भगवान परमात्मा जसं आपण एखाद्या ठिकाणी एखाद्या देवळ शनिवारचा पाऊण एखाद्या मंदिरामध्ये स्वयंपाक करतो तिथे नेतो सगळ्या जीव घालतो. तसाच अंबऋषी राजाने 1 वर्ष ते व्रत केल्यानंतर द्वादशी सोडण्याकरता यमुनेच्या काठावरती ते
आणि अशा प्रकारे जाऊन तिथे 16 सगळे आपल्या आप्तजनांना घेऊन गेले. गेल्यानंतर एकादशीचं भजन झालं, जागर झाला. एकादशी देव जागरणाला. स्वतः भगवान परमात्मा त्या जागरणाला आले. जागरण झालं, जागर झाला आणि मग सगळ्यांना सांगितलं तुम्ही सूर्य उदयाच्या अगोदर म्हणून यमुनेतून आंघोळी करून या. दुर्वासाही त्या ठिकाणी होते आले आणि मग सगळ्यांना सांगितल्यानंतर दुर्वासाने सांगितलं तुम्ही या आणि मग सगळे आंघोळ करून आले. आल्यानंतर दुर्वास ऋषींना पाणी मोलक मिळालं ते बस त्या दुर्वास ऋषींनी त्या जलक्रीडा करायला सुरुवात केली. सगळे आले, पंक्ती बसल्या. विचार झाला जर आता सूर्य उदयाच्या अगोदर आपण हे जर आले नाही तर आपला नियम बाहेर होईल, काय करावं. आणि म्हणून सगळ्या ज्ञानी ऋषी मुनींना विचारलं. ते म्हणले आता करा, आता सूर्य उदयाच्या अगोदर तुम्ही एक संकल्प सोडा, पाणी ग्रहण करा, अन्न खाल्ल्याचा दोष येणार नाही, उपास उपवासाशिवाय राहणार नाही. आणि मग अशा प्रकारे अंबरीशी राजांनी ते कार्य केलं. आणि इकडे पंक्ती सुरू आहे. दुर्वासाने पाहिलं, मला आमंत्रण देऊन माझ्या अगोदर पंक्ती बसवल्या. राग आला. महत्वाचा मुद्दा आहे का, तिथे देवही आहे. अशा वेळेस शाप दिला. शाप, जा तुला 10 गर्भवास सोसावा लागेल. भगवान परमात्मा तिथे असताना अंबरीशी राजाला वाईट वाटलं, काय करा चांगलं करण्याकरता आलो पण वेगळं झालं. मग अंबरीशी राजावर दिलेला शाप भगवान परमात्मा तिथे असताना भगवंताने सांगितलं अंबरीशी राजाला काही काळजी करू नको, तो दिलेला शाप मी माझ्याकडे घेतो. शाप भगवान परमात्म्याने दिलेला, दुर्वासाने दिलेला शाप भगवंताने आपल्याकडे घेतला आणि अंबरीशी राजांना मोकळं केलं. आणि ते घेऊन लगेच भगवान परमात्मा आपल्या धामाला निघून गेले. परत दुर्वासाला वाटलं मी दिलेल्या शापाचा काही उपयोग झाला नाही, देवाने आपल्याकडे घेतलं. देव गेले पण दुर्वासाला राग सहन झाला नाही. मग कुत्त्या एक केस उपटलं आणि त्याचं कुत्त्या तयार केली आणि ते अंबरीशी राजावर सोडले. अंबरीशी राजावर सोडल्यानंतर अंबरीशी राजाला त्रास व्हायला लागला आणि अंबरीशी राजाने भगवंताचा धावा केला, नामस्मरण केलं. नामस्मरण केल्यानंतर माझा भक्त अडचणीत आहे पाहून भगवान परमात्म्याने सुदर्शन चक्र आणि अशा प्रकारे पाठवलं. कृत्याचा नाश केला. ज्यांनी ते कृत्य पाठवली त्या आणि अशा प्रकारे दुर्वासा